Good morning. Today we are going to learn 2.2 Indian viewers icebreakers activity short summary of the poem. In the next video we will go through the line by line explanation of this poem. आज आपण 2.2 इंडियन व्ह्युअर्स ॲक्टिव्हिटी आईसब्रेकर्स आणि थोडी समरी पोएमची आपण जाणून घेऊ आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये लाईन बाय लाईन meaning of the poem. So let us start icebreakers activity. See question number 1 given here. Artisans are also called craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. So now complete the web given below. आर्टिसन्स म्हणजे जे कारागीर लोक असतात, त्याला आपण क्राफ्ट्समन देखील म्हणतो. ते काय करतात, वेगवेगळ्या वस्तू बनवतात आपल्या हाताने. एक सुंदर अशी युनिक वस्तू असते त्यांचं, जे वस्तू डेकोरेशन. ओके, हे एक त्यांची ट्रॅडिशनल टेक्निक असते. पारंपरिकरित्या असे भरपूर कारागीर लोक खेड्यामध्ये असतात. खेड्यामध्ये जे लोक असतात त्याला आपण 12 बलुतेदार किंवा 18 आलुतेदार हे जे व्यवसाय करणारे लोक असतात, ते सगळे आपण स्वतः ते हाताने काम करतात, हाताने ते वस्तू बनवत असतात. ओके, चांभार, सुतार, ओके, लोहार, सोनार हे लोक जे असतात सुंदर पद्धतीने हाताने वस्तू बनवतात आणि त्या डेकोरेटिव्ह पण असतात आणि ही त्यांची परंपरा आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला इथं वेब कंप्लीट करायची आहे. Complete the web with different type of artisan. Name of artisan you have to write. Here given goldsmith. Okay, so you have to write another names of artisan. So you can write here weaver. Weaver means विणकाम करणारे. WEAVER जसं पोएटचं टायटलच आहे इंडियन व्ह्युअर्स. देन राईट पॉटर, POTTER. पॉटर म्हणजे पॉट, मडके वगैरे बनवणारे कुंभार. ओके, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, जे लोखंडाचं काम करतात, ते लोखंडाला आकार देतात. आणि नंतर देऊ शकता बास्केट मेकर, जे खेड्यामध्ये जे ते ताडाचे किंवा झाडाचे जे हे आणतात फांद्या, त्यांचे ते काय करतात, पानं तोडतात आणि त्याचे बास्केट बनवतात. सूप बनवणे, बास्केट बनवणे. ओके, त्याला म्हणायचं बास्केट मेकर. कारपेंटर. ओके, हेअर कारपेंटर म्हणजे सुतार. सुतार वेगवेगळ्या वस्तू बनवतात शेतकऱ्यांसाठी. गाडी, नांगर. ओके, म्हणजे शेतकऱ्यांचे जे साहित्य असतात सुतार लोक ते बनवून देतात. ओके, आणि फर्निचर पण बनवतात. मॅसन बघा, MASON, मॅसन म्हणजे जे गवंडी लोक असतात, बांधकाम करणारे विटांचे, ते मॅसन लोक देखील आपल्या हातानेच ते बांधकाम करतात. आणि स्कल्प्टर, ओके, शिल्पकार लोक जे असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिस्टचे नाव इथे लिहू शकता. परत आहे का, गोल्डस्मिथ, विवर, पॉटर, ब्लॅकस्मिथ, बास्केट मेकर, कारपेंटर, मॅसन आणि स्कल्प्टर. सेकंड क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ऑर ओकेजन वेन वी नीड. ओके, आता हे खालचे जे क्लॉथ आहेत ते आपल्याला कोणत्या सीझनमध्ये आवश्यक असते त्यांची. ओके, ते लिहायचे. आता वुलन क्लोथ जनरली वी वेअर इन विंटर मंथ. सो इथे वुलन क्लोथ गरम कपडे असतात, तर ते आपण कधी घालतो, विंटरमध्ये, हिवाळ्यामध्ये. आता कॅज्युअल क्लोथेस जे असतात ते आपण ॲक्च्युली घरी असल्यावर घालतो, हो ना, वेन वी आर ॲट होम. इथं होम लिहायचं. सी नंबर आहे, रिच सिल्क क्लोथेस. आता ॲट्रॅक्टिव्ह, ओके, चांगले कपडे कधी घालतो, फेस्टिवल असेल, ओके, सण असेल किंवा ते एखादा कार्यक्रम असेल किंवा लग्न समारंभ असेल, त्यावेळेस आपण
रिसील क्लोथ घालतो, म्हणजे वेडिंग किंवा फंक्शन असं लिहायचं इथे. कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ, आता एखादे कलरफुल कपडे देखील आपण घालतो, कम्फर्टेबल पाहिजे आणि कलरफुल. जनरली आपण हे कधी घालतो, बाहेर जाताना किंवा प्रवास करताना, ट्रॅव्हलिंग. ओके, सो दिस वे यू कॅन राईट आन्सर हिअर. लेट अस प्ले. The teacher will ask the student some questions. Student will understand that there are some exception to the general rules. Let us start. ही एक क्लासमध्ये असणारा गेम आहे. टीचर तुम्हाला काही क्वेश्चन विचारेल, त्याचे तुम्हाला आन्सर सांगायचे आहे. तर हिअर गिवन वन आन्सर आल्सो टू यू ॲज अ हिंट. तुम्हाला हिंट म्हणून एक आन्सर पण दिले, काय आन्सर द्यायचं ते बघा. वन हू व्ह्यूज इज अ व्ह्यूअर, म्हणजे इथं काय, कोणता गेम आहे, वन वर्ड फॉर मेनी है ना. एखादा शब्द सुटेबल तुम्हाला त्या अर्थाचा सांगायचा आहे. ओके, तर सेकंड आहे वन हू प्लेज अ गेम. इथे काय काय लिहू शकतो, प्लेयर लिहू शकतो तुम्ही, गेम खेळणारा, किंवा स्पोर्ट्समॅन लिहू शकतो. वन हू प्ले अ गेम इज कॉल्ड प्लेयर और स्पोर्ट्समॅन. वन हू साइन इज, जो कोण साइन करणारा आहे, सॉरी सिंग. ओके, वन हू सिंग्स इज कॉल्ड सिंगर. हिअर यू कॅन राईट सिंगर. ओके, वन हू सिंग्स इज कॉल्ड सिंगर. वन हू डान्सेस, जो डान्स करतो त्याला आपण काय म्हणतो, डान्सर शब्द आहे त्याला. ओके, वन हू टीचेस, that is you generally know teachers. Okay, and one who cook. Okay, so that's why you can अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. व्ह्यूअर, प्ले म्हणजे प्लेयर किंवा स्पोर्टमन, सिंगर, डान्स डान्सर, टीचर आणि कुक और शेफ. नेक्स्ट आहे वी हॅव ऑफन सीन द पिक्चर ऑफ गांधीजी स्पायनिंग द चरखा. आणि आपण बऱ्याचदा गांधीचं इमेज पाहिली, त्याच्या हातामध्ये एक चरखा असतो आणि तो चरखा विणलेला असतो. ओके, म्हणजे त्यावेळेस काय असायचं, कपडे स्वतः विणून परिधान करायचे लोक. ओके, आणि गांधीजीने तर त्यावेळेस फॅक्टरी मेड कपडे पण बाजारात यायचे, जे की ब्रिटिशांनी बनवले होते. परंतु गांधीजीने ब्रिटिशांना हाकलण्यासाठी त्या विदेशी कपड्यावर बहिष्कार केला होता, आणि म्हणून सगळ्यांना हे संदेश दिला होता की आपण स्वतः हे कपडे विणून घालायचे, म्हणजे ते कपडे ब्रिटिशांचे विकत घ्यायचे नाही. डिस्कस द रिझन बिहाइंड दिस. ओके, वन हॅज बीन गिवन यू. असा आपल्या हमेशा गांधीच्या सोबत तो चरखा का दिसतो. ओके, त्याचं कारण काय ते आपल्याला शोधायचे. तर पहिलं कारण दिलं इथे, टू गिव्ह रुरल पीपल अँड ऑपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. आता खेड्यातल्या लोकांना ते चरखा त्यांनी गांधीजीने दिला, त्यांना त्यांचा जीवननिर्वाह त्यांच्यावर होता. ओके, तिथे चरख्यावरून आपण कपडे बनवून ते स्वतः बाजारात विकायचे. मग त्यांना ते एक त्यांना जॉब होतं ना, एक जीवननिर्वाह करण्याचं एक साधन होतं. सेकंड तुम्ही काय लिहू शकता की टू बी सेल्फ रिलायंट है ना. जसं आपण कपडे किंवा इतर वस्तूवर साठी इतरावर डेव्हलपमेंट होतो, म्हणजे विदेशावर. आता विदेशाचे कपडे यायचे बाजारामध्ये, ते लोक घ्यायचे, म्हणजे आपण कपड्यांसाठी इतरावर अवलंबून होतो. तर आपण स्वतः जर कपडे तयार करून केले तर आपण काय होऊ, सेल्फ रिलायंट होऊ. ओके, तर सेल्फ रिलायंटची फिलिंग माणसामध्ये, सिटीजनमध्ये, भारतीयांच्या करण्यासाठी गांधीजीने आपला हा मार्ग अवलंबला होता. यू कॅन राईट हिअर सेल्फ रिलायंट. नेक्स्ट यू कॅन राईट टू कन्वे द मेसेज ऑफ सिम्पल लिव्हिंग. ओके, आता हे सिम्पल लिव्हिंग, माणसाने साधी राहणे, उच्च विचार, असा संदेश गांधीचा होता. सिम्पल लिव्हिंग अँड हँड थिंकिंग. ओके, आता ते जे फॅशनेबल कपडे होते ते रिच होते, आणि ही देखील चरख्याने आपले बनलेले कपडे साधे असायचे, स्वतःचे जाड कपडे. तर ते टू गिव्ह मेसेज ऑफ सिम्पल लिव्हिंग हे देखील तुम्ही लिहू शकता. टू गिव्ह द मेसेज टू व्ह्यूअर अँड हँडस्पन क्लोथ हे इथे लिहू शकता.
नेक्स्ट आहे नेम द टूल्स यूज बाय व्ह्युअर्स. आता जो व्ह्युअर असतो विणकाम करणारा तो कोणकोणते टूल कोणकोणते साहित्य यूज करतो बघा. पहिलं लूम आहे. ओके, लूमचा वापर करणार. नंतर तुम्ही लिहा सीझर. ओके, सीझर तर लागते त्याला दोरे कट करायला. ओके, निडल्स असेल किंवा बॉबिन असेल. ओके, शटल असेल, शटल जे मशीनचे पार्ट असतात, शटल, बॉबिन, निडल, सीझर, लूम हे साहित्य ते वापरतात. नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स यूज बाय व्ह्युअर. यार्न म्हणजे काय, ते सूत. आपण जे जाड कापड असतं सुताचं ते सूत बनवून त्या सुताने ते छान सुंदर असं कापड बनवतात. त्याला सूत यार्न असे म्हणतात. तर नेम सम यार्न असे कोणकोणते सूताचे प्रकार आहेत, यार्नचे प्रकार आहेत त्याच्याकडून व्ह्युअर काम करतात. पहिलं दिलं इथे लायनन नावाचं सूत आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही लिहू शकता कॉटन. जनरली आपण यूज करतो. ओके, कॉटनचं जाड सूत असतं. ज्यूटचं पण असतं. ओके, ज्यूट किंवा सिल्क. ओके, सिल्क, ज्यूट, कॉटन, लायनन हे तुम्ही इथे लिहू शकता. तर आता बघूया इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट सरोजिनी नायडू. आता तुम्ही सरोजिनी नायडूचं नाव ऐकलंच असेल. ओके, इंडियन पोएट आहे. 1879-1949. शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली प्रेसिडेंट महिला ही सरोजिनी नायडू होती. ओके, शी वॉज इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारतीय चळवळीमध्ये तिने भरपूर महत्त्वाचा भाग घेतला होता. ओके, आणि सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर सॅब्रिकेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. ओके, तिच्या कामामुळे तिला नायटिंगेल ऑफ इंडिया ही पदवी मिळाली. सॅब्रिकेट म्हणजे इथे पेन नेम. ओके, किंवा आपण म्हणू शकतो बाय नेम, उपनाव. ओके, ते पदवी किंवा उपनाव हे तिला मिळालं. तिच्या कार्यामुळे नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणजे भारताची कोकिळा असे तिला म्हणतात. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1949. 1949 ती गव्हर्नर बनली युनायटेड प्रोव्हिन्समधली. ओके, अँड बिकम फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नर इंडिपेंडंट इंडिया. आणि भारतामध्ये पहिली गव्हर्नर ओके ती बनली. इंडियन आता ह्या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे ओके कवीने. इंडियन व्ह्युअर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप ऑफ गारमेंट्स. ह्या पोएटमध्ये आपल्याला वाचताना आपल्याला काय कळतं, 3 प्रकारचे गारमेंट आहेत. ओके, आपण जे कपडे किंवा वस्त्र बोलतो. दॅट व्ह्युअर्स व्ह्यू 3 पर्टिक्युलर टाइम्स अ डे. आणि ते तिन्ही गारमेंट वेगवेगळ्या वेळी ते विणतात 3 टाईमला. ईच स्टांजा ऑफ पोएम रिप्रेझेंट 3 इम्पॉर्टंट इव्हेंट ऑफ ह्युमन लाईफ. त्या 3 प्रकारच्या स्टांजामध्ये मानवी जीवनातले 3 स्तर ओके दिलेले आहेत इव्हेंट. म्हणजे पहिला बर्थ, चाइल्डहूड, अडल्टहूड, यंग, डेथ, ओल्ड. ओके, माणसाच्या जीवनामधले असे हे 3 स्टेजेस असतात. जन्म, नंतर तरुणपण आणि म्हातारपण. ओके, हे 3 स्तर असतात. ते 3 सिम्बॉलाइज पोएम आहे, प्रतिकात्मक पोएम आहे ही. द कलर मेन्शन इन द स्टांजा आर व्हेरी सिग्निफिकंट. दे इंडिकेट मूड्स रिलेटेड टू इव्हेंट. आणि कलर देखील काय त्या इव्हेंटच्या रिलेटेड ते इंडिकेट करतात. आता पहिले रीड करा. इंडियन व्ह्युअर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे? Blue as the wing of halcyon wild, we view the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night, why do you view garments so bright? Like the plumes of peacock, purple and green, we view the marriage veils of queen. Weavers weaving solemn and still, what do you view in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we view dead man's funeral shroud.
आता इन शॉर्ट समरी तुम्हाला सांगतो सारांश. इन दिस पोएम सरोजिनी नायडू consists 3 stanzas. Okay, so in each stanza there is a different period of life of man is given. Okay, in short, work 3 stages of man's life are symbolized through the viewer's creation. So in the morning they view bright blue robes for the newborn baby. In the evening they are creating beautiful purple green wedding veil for the queen. And during the chill of the moonlight night they are making shroud for a dead man. The time of day symbolizes the stages of life: childhood, prime of life means and old age. The weavers create the garment needed for each stage at the corresponding part of the day. At dawn for the newborn baby, in the romantic evening for the bride, and in the chill dark night for dead. The colors also tell the story of 3 stages of man's life. ओके, म्हणजे ह्या प्रकारे ह्या पोएममध्ये 3 स्टांजा आहेत. तिन्ही स्टांजामध्ये माणसाच्या जीवनातल्या तिन्ही वेगवेगळ्या स्टेजेस दिलेल्या आहेत. ओके, बघा पहिल्या स्टांजामध्ये जे आहे ती मॉर्निंग आहे. ओके, त्या मॉर्निंगमध्ये हे विवर काय करतात, एक निळ्या रंगाचा रोब म्हणजे झबला बनवतात छोट्या मुलांसाठी, न्यू बॉर्न चाइल्डसाठी. ओके, आत्ताच नव्याने जन्म झालेल्या मुलांसाठी ते एक पोशाख बनवतात. सकाळचा वेळ आहे. सकाळ म्हणजे बिगिनिंग ऑफ द डे आणि बॉर्न म्हणजे काय, आपल्या जीवनाचं सुरुवात. जन्मला की मुलगा त्याच्या जीवनाची सुरुवात होतं, असंच प्रतिकात्मक दिलेलं आहे. आणि कलर कोड पण बघा त्याच्यात ब्राईट ब्लू रोब आहे ना, तो पण कलर आपल्याला नवीनच सुरुवातीचा सिम्बॉलाइज करतो. आता नंतर आहे बघा नेक्स्ट स्टांजामध्ये इन द इव्हनिंग. ओके, दे आर क्रिएटिंग ब्युटिफुल पर्पल ग्रीन वेडिंग वेल फॉर क्वीन. ओके, एका राजकन्येसाठी ती लग्नासाठी जे आपण पोशाख असतो वेडिंग लग्नाचा, तो सुंदर आपण काय म्हणतो त्याला, लग्नासाठी जो साडी पोशाख, ओके, तो जो असतो तो इथे बनवत असतात. आणि संध्याकाळची वेळ आहे, सायंकाळची. ओके, तो पर्पल ग्रीन वेडिंग वेल हे देखील ते बनवतात लग्नासाठी. म्हणजे आता हे दुसरा जो वेळ आहे स्टांजा तो आहे कसा, यंग. ओके, ब्राईट म्हणजे आपल्या जीवनातली मध्य अवस्था ज्याला आपण तरुण पण म्हणतो. आणि नंतर त्या पिरियडमध्ये एक चिल अशी नाईट आहे, थंड मूनलाईट नाईट रात्र आहे. ओके, दे आर मेकिंग श्राउड फॉर डेड ॲनिमल. आणि ते काय श्राउड बनवतात म्हणजे जे कफन म्हणतो आपण त्यांना, व्हाईट कपड्याचं मृत्यू झाल्यानंतर जे आपण त्या बॉडीवर टाकतो. ओके, तो कापड बनवतात. याचा अर्थ बघा, जन्मल्यासाठी नवीन पोशाख. ओके, तरुणपणी लग्नासाठी लग्नाला लागणारा, मुलीचा लागणारा तो पोशाख आपण जो शादी का जोडा म्हणतो तो. आणि नंतर मृतावस्थेत लागणारं कापड ती संध्याकाळी म्हणजे सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र हे 3 स्टेजेस आपल्या लाईफचे असतात. तसंच जन्म, तरुणपण आणि म्हातारपण, त्या हा सगळा वेळ जे प्रतिकात्मक आपल्या लाईफशी कवीने तुलना केलेली आहे. चाइल्डहुड प्राईम ऑफ लाईफ, आपल्या महत्त्वाचा चाइल्डहुड म्हणजे प्राईम ऑफ लाईफ, आणि मध्यव्यवस्था किंवा महत्त्वाचं जीवन, आणि ओल्ड एज. तर हे व्ह्युअर्स लोक जे असतात, ओके, हे आपापले गारमेंट जे बनवतात ते प्रत्येक स्टेजेसमध्ये लागणारे गारमेंट देखील सांगितलेलं आहे. ओके, न्यूबॉर्न बेबीसाठी काय लागतं, हे न्यूबॉर्नसाठी अशा प्रकारचे रोब्स लागतात, पोशाख, छोटे कपडे है ना. लग्न करताना काय लागतं, लग्नासाठी तरुणपणी ते सुंदर असे कपडे लागतात. ओके, आणि मृतावस्थेत कशा प्रकारचा कपडा लागतो, तो व्हाईट कपडा जो कफन असतो. ओके, आणि हे जे वेगवेगळे स्टेजेस आणि वेगवेगळे कलर आणि वेगवेगळी वेळ दिलेली आहे त्या पोएममध्ये, हे एकदम सुटेबल आहे, तंतोतंत जुळणारी आहे, अशी एक सुंदर पोएम आहे. तर आपण इथेच थांबू आणि ह्याचं जे
डिटेल लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन आहे ते उद्याच्या व्हिडिओला पाहू. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. काही सजेशन असेल तर ते देखील तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता. थँक्यू.